सो एवरीवन वन्स अगेन वेलकम बॅक टू चॅनल जगवंशी यश अँड होप ऑल ऑफ यू आर डुइंग वेल इन युअर लाईफ. तर आजचा व्लॉग आपण मराठीत शूट करणार आहोत कारण की 16 मार्च 2025 असं 19 फेब्रुवारीला असते आपली शिवजयंती, पण यावर्षी 16 मार्चला सादर करण्यात येत आहे. तर हा व्लॉग मी मराठीत याच्यासाठी बनवतोय कारण की मनापासून बनवतोय. बाकीचे व्लॉग्स मी हिंदीमध्ये बनवतो याच्यासाठी की आपलं जे कंटेंट राहतं ते ऑल ओव्हर द वर्ल्ड पोचतं. वर्ल्ड नाही, इंडिया पोचतं. मेन आपलं इंडिया असतं, पण हे कंटेंट आपलं आपल्या माणसांजवळ, आपल्या माणसांहून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावी माझी इच्छा. तर मग आज जो आपण व्लॉग बनवतोय तो आज सुरुवात करतोय आपण एक आशा रूम मधून, जिथली एका मुलाने कॉन्ट्री दिली आहे 3000 रुपये. त्याचं नाव घेण्यात येत आहे. नाव काय रे? गणेश काकडे. फार अभिमानाचं मूल आहे हे, नवसाचं मूल आहे. कसं वाटतंय तुम्हाला 3000 रुपये देऊन? कसं काय वाटतं दादा? देवासाठी देतोय. तर हे असतं आपल्या अभिमानाची गोष्ट आपल्या मराठी लोकांसाठी. कॉन्ट्री काहीच नसतं हो. मेन काय असतं ना, मी तुम्हाला सांगतो, मन मोठं पाहिजे माणसाचं. आजचा ह्या वर्षाचा फेस्टिवल इतका बेस्ट होणार आहे आपल्या शिवजयंती. तर बघूया, ब्लॉग कंटिन्यू करूया पुढच्या रूम मध्ये जाऊन की वर्गणी गोळा करताना कसा काय असतो पूर्ण सिनारिओ आपल्या हॉस्टेलचा. तर बघत राहा आपला ब्लॉग आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. हे माझा आहे ना शट आहे ऍप्लिकेशन. वर्गणी 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 शिवजयंतीसाठी गोळा करत आहोत आम्ही वर्गणी. कोणीच नाही. राहुल वैष्णव मोरे यांच्याकडनं काउंट्री घेण्यात येणार आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. येता यंदा 16 मार्च रोजी आपल्या ऑरेंजबर्ग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिवजयंती असा आपण आयोजन करण्यात आलं आहे. तर आपल्याला निवेदन आहे की जरूरात 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 जोरात काउंट्री काढावी. तुमच्याकडनं किती काउंट्री नाही माहिती? ठीक आहे, हे यांचे मोठे भाऊ काढणार आहे 850 रुपयाची काउंट्री. 4 लेफ्ट लिहिणे जावे. मला वाटलं 4000 घेऊन आला तर एवढं खुश आलं. भेटून दे, चांगले मुलं आहेत ते, छान मुलं आहे. तर वैष्णव मोरे हे आमचे ब्लॉगर आहे बरं का. वैष्णव मोरे से हाय टू यश रघुवंशी ब्लॉग्स. थँक्यू. तर वैष्णव मोरे यांना किती काउंट्री घेण्यात येणार आहे? वैष्णव मोरे आपले 5000 देत आहे. ओ माय गॉड, लाज वाटली तुला थोडीशी? हे आपण रेकॉर्ड नाही करावं कारण की ही कॉन्ट्री आपण मनापासून देऊ. तर मित्रांनो, हीच मजा असते हॉस्टेल लाईफची. आपण असे जगतो, मित्रांसोबत मजे करतो. वर्गणी मागणं एक हे असं मला माहिती नाही तुम्हाला कसं वाटत असेल. आम्ही पोरांकडून वर्गणी घेतोय, पण असे थोडे काही क्षण असतात त्याच्यात आपली लिडरशिप क्वालिटी, आपल्या लोकांना कसं आपण मॅनिप्युलेट करतो ते फार इम्पॉर्टंट असतं आणि अशा गोष्टीत आपण शिकत असतो. तर आहे आपल्याकडे आता नोमी डॉल. बहुत रिस्पेक्ट है भैया के लिए, बहुत थँक्यू सो मच. हार्ड वर्किंग है, बहुत काम करते हैं हॉस्टल के लिए भी. थँक्यू. बाली नहीं वैसे मेरे को अभी. तो शिवजयंती मैंने बताया था मीटिंग में, तो कौन कौन कॉन्ट्री करना? दाल भात खाता है. कॉन्ट्री करना चाह रहे? प्रतीक नाही प्रतीक काय म्हणतो तुम्ही 6 वर पण सुरू करून टाका. 6 वर नंतर बरं ठीक आहे. अरे सो गए क्या? नमस्कार नमस्कार नमस्कार. खूप घामेत झोपत आहे. अनुपम, शिवजयंती है तो कंट्रीब्यूट करना है. कितना कर रहा बता? हमारे रूम वाले हैं सारे. स्कॅनर देण्यात यावे. तू स्कॅनर मागे का चालला तू? 1,500 खूप डिजिटल पेमेंट होत आहे. 251 ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. इथं आली बघा आतापर्यंत 15 पर्यंत. 24,800 4th फ्लोअर. 15,000 नाही हे तर आता येतील आणखी याचे त्यात. आता पूर्ण झाला फ्लोअर. नाही हाफ आहे. ठीक आहे ना, मग करू चल. बाकी तू 101 म्हणत असेल तर लवकर होतात. मी दिलो तुला 101, मी देतो तुला. राज ठाकरेला बोल. तर पुन्हा एकदा नमस्कार सर्वांना. आणि आज नवा दिवस. तर आम्ही आज जात आहोत पूर्ण स्टेशनरी वगैरे घ्यायसाठी कारण इथं डेकोरेशनचं सामान आहे. फक्त 4 दिवस बाकी आहे आणि काल वर्गणी खूप चांगली गोळा झाली आमच्या हॉस्टेलकडनं. तर आता जात आहोत आम्ही इकडं सवेरलाच. इकडं सवेर म्हणजे अजून एक मॉल आहे आणि तिकडं स्टेशनरीचं सामान वगैरे सर्व भेटतो. तर असंच आहे आमचं हे हॉस्टेल, बघू शकतात पूर्ण. इथं एक गोष्ट फारशी अशी चांगली मला पर्सनली अशी वाटते की बाहेर परदेशात राहून हे जे आम्ही सण साजरा करतो हे आम्हाला घराच्या एकदम जवळ ठेवतं. असं बोर वगैरे काही वाटत नाही इकडं. आता मी तुम्हाला माझी कंडिशन सांगू,
तर 4 वर्ष पूर्ण अशी कंप्लीट झाले, मी घरी नाही गेलो आहे आणि हे फर्स्ट टाईम राहील 4 वर्षात मी जे घरी जाईल. तर मला असं कधीच वाटलं नाही की मी असं तिथं परदेशात घराला सोडून दूर आलो आहे. तर आमची कॅब पण आली, आता नंतर बोलूया आणि कंटिन्यू करूया ब्लॉग थोड्या वेळात. तर मित्रांनो, आता मी आलो आहे हे सगळं डेकोरेशनचं सामान वगैरे घेण्यासाठी सवेर मॉलला. आमच्या हॉस्टेलच्या जवळच येतो. आणि ब्लॉग बनवता एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की मी जेव्हा हिंदीमध्ये ब्लॉग्स बनवत होतो तेव्हा मला एक कळलं की किती इझी असतं हिंदीमध्ये बोलणं. कारण की मी मराठी आता माझी थोडीशी अनफॅमिलियर लँग्वेज झालेली आहे. कारण की तर मोस्ट ऑफ दी स्टुडंट ज्यांच्यात मी राहतो ते हिंदीच बोलतात आणि हिंदीच आम्ही जास्त करून इथं बोलत असतो आणि ब्लॉग पण हिंदीमध्ये शूट करतो सर्व. मराठी बोलणं इतकं अवघड वाटतं मला ब्लॉग बनवताना. कारण की ही जी माझी मराठी आहे ती असं तुम्ही समजा की सगळ्यात स्पष्ट मराठी बोलतो. याच्यापेक्षा जास्त मराठी मला काही जमत नाही ब्लॉगमध्ये. आणि आमची जी मराठी असते पोरापोरांमध्ये बोलणारी ही फार वेगळी असते. तुम्हाला तर माहितीच आहे आपली पोरांची मराठी कशी असते. तर आताच आहो आम्ही सवेरच्या सगळ्यात लास्ट फ्लोअरला. तिकडं लिओनार्डो करून एक शॉप आहे, तिकडनं सगळ्या डेकोरेशनचा वगैरे सामान घेऊ. बघूया. तिकडं कनक तर म्हणतो आहे की फार महाग आहे, पण ठीक आहे करू, पण काय शिकणार आहे, दुसरं ऑप्शन नाही आहे. आपल्याकडे जो कार्डबोर्ड शीट 10-15 रुपयाची भेटते ती तिथं 350-400 रुपयाची भेटते. तर स्टेशनरी खूप जास्त महाग आहे. तर म्हणजे पोरं ही इंडियाहून इकडे येत असणार तर ॲटलिस्ट पेनचे सांगतो 100-150 पेन्स नोटबुक्स चांगल्या घेऊन या. इकडं स्टेशनरी खरंच खूप महाग भेटते. याची एक गोष्ट आहे, जर आपण हे घेतलं त्याला ॲटलिस्ट ॲक्युरेसी 100% लागेल. 100% कारण की कितीचं आहे हे? कितीचं आहे? 540चं एक आहे. शिरेना आता स्वेतना बुमागा कार्टून चोरना. तर आम्हाला आता समजत नाही आहे ॲक्च्युली काय करायचं. कारण की 550चा हा असं म्हटलं की तर फक्त 10,000चे फोम बोर्डच होत आहे. एवढा आम्हाला परवडणार नाही घ्यायला. तर आता बघूया थर्मोकॉल साईडला थोडं वळूया आम्ही की थर्मोकॉलने जर काम होत असेल तर थर्मोकॉलनेच करू. आता आम्ही इकडे सेवन मॉलला आलो आणि मला एक गोष्ट दिसली. हे बघा तुम्ही, इंडियन दुकान. इथं लिहिलं आहे विस्ताव का प्रोदाजा इज इन दी पाकिस्तान. मतलब इंडियन अँड पाकिस्तान प्रोडक्ट आहे इथं पूर्ण. इंडिया आणि पाकिस्तानचा तुम्ही फ्लॅग पण बघू शकता. तर जाऊया इकडं, थोडे इंडियन प्रोडक्ट्स वगैरे पण आहे. हे किमतीपेक्षा 200-300 रुपयाने महाग असतात. कारण की एक्सपोर्टचे पूर्ण प्राइसेस वगैरे लावून तुम्हाला सगळं देतात. इकडं काय रे महाग असतील ना, पण मस्त आहेत. सायकल ब्रँड दाखव. साईबाबा सीधे पण मोशन याचा स्कूल कसं आहे? 150. 150 रुपयाला रे. 150. फक्त एवढा सामान भेटला आम्हाला आज. आणि एवढा सामान जवळजवळ 1000 रुपयाचा भेटला आहे. जो इंडियामध्ये 300-400 रुपयाचा भेटून गेला असता आरामशीर. ये हाडू रे बाबा, नेशील का? द्रास्तीचे तर मित्रांनो, हे आहे स्ट्रोय लांदिया. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण होम फर्निश, सिमेंट, कलर, सर्व इच अँड एव्हरीथिंग, सुईपासून तर पूर्ण एक घर पण भेटू शकतं गाईस तुम्हाला याच्यामध्ये. कनक हे ठेवायचं कुठे प्रोडक्ट्स. मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं प्रत्येक तुम्हाला एक इच अँड एव्हरी सामान भेटेल. हे बघ, ही जी फ्रंट साईड आहे, ठीक आहे. हा एक कळलं, हे बघ, हा एक पिलर, ठीक आहे. तर मित्रांनो 1-1.5 तास आम्ही इकडे पूर्ण सामान गोळा केला आणि जी लागणारी गोष्ट होती ती सगळ्यात शेवटी भेटली आम्हाला. म्हणजे आता जो आम्ही सामान पूर्ण ते बीम्स वगैरे घेतले थर्मोकॉलचे, पूर्ण प्लॅन चेंज झाला, सगळं कॅन्सल केलं आम्ही.
आणि आता हे भेटले. हे 150 रुपयाप्रमाणे एक पूर्ण शीट भेटली आहे. आणि याच्याहून खूप कमी ब्रेथवाली शीट तिथं लिओनार्डोमध्ये 550ची होती आणि फक्त 150ची किती मोठी भेटली आहे. बेस्ट, सगळ्यात बेस्ट काम झालं आमच्यासोबत आहे, कारण की बजेट वाईज आम्हाला खूप परवडलं. आता ठीक आहे, गेली मेहनत वाया आमची एवढं ते सामान वगैरे कलेक्ट करण्यामध्ये, पण शेवटी बेस्टच झालं. आता चलूया, पूर्ण सामान वगैरे घेऊन घेतलं आम्ही. कमीत कमी 7-8 हजारचा सामान झाला आमचा डेकोरेशनचा. जाऊया सरळ हॉस्टेलला आणि लगेच लागू कामाला, कारण की आता 14 तारखेला आमची होळी सेलिब्रेशन आहे. त्यानंतर ऑरेंज उत्सव येतो आहे, त्याचे ऑडिशन्स पण होणार आहे. ऑरेंजबाग आपले दरवर्षी ऑरेंज उत्सव होतो, ॲज अ गॅदरिंग होते आपल्या ऑरेंजबाग युनिव्हर्सिटीची, इंडियन्स पोरांची. त्याच्यामध्ये रशियन्स पण परफॉर्म करतात. तर मग खूप खूप जास्त इव्हेंट्स आहे. त्यानंतर ईद पण आहे. मग करूया लवकर जाऊन हॉस्टेलला, सगळं निपटूया. हा ते तर आहे. कसं वाटतंय रे? मग छान वाटतंय भाई. गणपती सगळ्यात गणपतीमध्ये किती कसलं बनेल हे इंडियामध्ये नाही भेटत यार अशा गोष्टी. ठीक आहे काहीच. दिस इज आवर काय म्हणतात रे त्याला, ते गाड्या डिस्प्ले करतात ना पहिले, प्रोटोटाइप. दिस इज आवर प्रोटोटाइप अँड फायनल विल बी ब्लू प्रिंट. ओके, फायनली एवढं फिरल्यानंतर हे घेतलं आपण. 1-1.5 तास ब्लॉग बनवताना किती फ्रेशनेस दाखवावी लागते ना, भले किती थकलेलं असो. 4112 ना. ठीक आहे, पूर्ण सामान घेतलं. आता सामान आय थिंक कितीचा पडला कनक आता आपल्याला ऑलमोस्ट टोटल 5.5 ते 6च्या दरम्यान. आम्हाला असं वाटलं होतं की 10-15 हजारपर्यंत बजेट जाईल, पण बेस्ट गोष्ट अशी झाली की आम्हाला जे मटेरियल हवं होतं एक फाउंडेशनसाठी, तर तेच भेटलं. आता फार थकलो, फार म्हणजे इथं गोष्टी भेटत नाही, आपल्याला माहिती नाही आहे कुठं काय भेटतं, त्याच्यामुळे फार शोध घ्यावी लागते, इकडं तिकडं जावं लागतं. आणि स्टेशनरीच्या दुकानावर आम्ही असा विचार केला होता सगळ्या भेटतील गोष्टी, पण आम्हाला हे फर्निचरच्या दुकानावर भेटल्या. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. जाऊया आता घरी, थोडं फ्रेश होऊ, मग लागू आपण आपल्या डेकोरेशनला. आज मला असं वाटतं की हा व्लॉग जास्तच मोठा होतो आहे. आपण याचे पार्ट करू, की डेकोरेशनचा वेगळा पार्ट ठेवू, सेलिब्रेशनचा वेगळा पार्ट ठेवू आणि आजचा व्लॉगचा वेगळा पार्ट ठेवू. तर असाच आता एंड करूया आजचा व्हिडिओ. आणि मला असं वाटतं की मी व्लॉगिंगमध्ये स्वतःहून इम्प्रूव्हमेंट करतो आहे, कारण की तुमचे जे मागच्या व्लॉगला जेव्हा मी स्टार्ट केलं 4-5 दिवसापूर्वी, त्याला 100, 200, 300 असे मॅक्सिमम व्ह्यूज आहेत गेले. तर थँक्यू सो मच. मला एक व्ह्यू मॅटर करतो गाईज. खूप छान तुम्ही मला सपोर्ट करताय आणि मला मी फार मोटिवेट राहतो या सपोर्टने. तर बंद करूया आजचा व्लॉग, एंड करूया. असंच मला प्रोत्साहन करत राहा, मोटिवेट मी होत राहील. तर मिळू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.